या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. सरू लक्ष्मीला म्हणत असते की वहिनी बरं झालं आज आपल्याकडून जी चूक झाली आहे त्याबद्दल एजेंना कळलं नाही, नाहीतर एजे आपल्यावर खूप चिडले असते. आणि त्यावर लक्ष्मी म्हणते की अगदी खरं आहे, पण आज जे झालं ते बरं झालं. जर असंच सुरू राहिलं ना तर ती लीला जास्त दिवस या घरात टिकू शकणार नाही. आणि तितक्यात लीला त्या ठिकाणी येते आणि ती हे सगळं काही ऐकते आणि रागातच विचारते की कोण नाही टिकणार या घरात. त्यामुळे सरू आणि लक्ष्मी घाबरतात. तर लीला त्यांच्यासमोर जात म्हणते की मी काही इथे 2-3 दिवस राहण्यासाठी आलेली नाहीये. मी आता आयुष्यभर याच घरात राहणार आहे तुमची सासू म्हणून. त्यामुळे तुमचं हे जे काही सुरू आहे ना ते ताबडतोब बंद करा. आणि मग त्यानंतर ती असंही म्हणते की मगाशी दुर्गा बोलता बोलता म्हणाली होती की तुम्हाला निरोप देऊन सुद्धा तुम्ही चूक केली. मात्र माझ्या हे लक्षातच आलं नाही की मला कोणताही निरोप मिळाला नव्हता. खरं तर माझी जे काही घडलं त्यात काही चूक नाही आहे. मला निरोप न मिळाल्यामुळे हे सगळं घडले. त्यामुळे चूक तुम्हा दोघींची आहे. तुमच्या दोघींच्या बेजबाबदारपणामुळे मला आज सगळं ऐकून घ्यावं लागलं. मात्र सरू आणि लक्ष्मी तरीही त्यांची चूक मान्य करतच नाही. आणि त्यामुळे लीला म्हणते की जर मी आत्ता बजर वाजवला ना तर काय खरं आणि काय खोटं ते सगळ्यांसमोर उघडकीस येईलच. आणि ते ऐकून लक्ष्मी घाबरते. तर लीला त्या दोघींनाही सांगते की खरं तर ना मला आज असं वाटलं होतं की मी माझ्या सुनांना काम देते, मात्र मी विसरले होते की मी सुनांना नाही तर ज्या माझ्या वाईटावर उठल्या आहेत त्यांना काम देते. पण आता उद्या बघा मी काय करते ते. आणि त्यानंतर ती तेथून निघून जाते. मात्र तिच्या या धमकीमुळे लक्ष्मी आणि सरू घाबरतात. तर दुसरीकडे किशोर घरात कशी अशांतता निर्माण करायची याचाच विचार करत असतो. आणि तितक्यात त्याला एक कल्पना सुचते आणि मग तो एका माणसाला कॉल करतो आणि म्हणतो की आपल्याला उद्या घरामध्ये मोठा धमाका घडवून आणायचा आहे. तर दुसरीकडे लीला तिच्या खोलीत जाते तेव्हा एजे झोपलेले असतात. तर लीला प्रेमाने त्यांच्याकडे बघत मनाशी म्हणते की एजे आज माझ्याकडून जी चूक झाली आहे ना ती पुन्हा कधीही होणार नाही. उद्यापासून मी सगळं काही छान मॅनेज करणार आहे. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी लीला जेव्हा तिच्या रूममधून खाली येते तेव्हा दुर्गा, सरू आणि लक्ष्मी एका पूजेसाठी जात असतात. लीला त्यांना विचारते की कुठे चालला आहात तुम्ही तिघीजणी. तर लक्ष्मी म्हणते की दुर्गा वहिनींच्या मैत्रिणीच्या घरी पूजा आहे आणि आम्ही तिघीजणी तिकडेच जात आहोत. तर लीला म्हणत असते की आजींना बरं नसताना. आणि त्यावर सरू म्हणते की खरं तर आमचीसुद्धा जाण्याची इच्छा नव्हती, मात्र आजींनी आणि एजांनीच आम्हाला खूप आग्रह केला त्यामुळे आम्ही जात आहोत. आणि मग त्यानंतर त्या मुद्दाम लीलाला म्हणतात की आज आम्हाला कोणतंही काम सांगू नका, कारण आज आम्ही तुमचं कोणतंही काम करू शकणार नाही. आणि मग त्यानंतर त्या हसतच घरातून बाहेर पडतात. तर दुर्गा लीलाला सांगत असते की आज खऱ्या अर्थाने या संपूर्ण घराची जबाबदारी तुमच्यावर आहे. त्यामुळे घर नीट सांभाळा. आणि मग तीसुद्धा घरातून बाहेर पडते. तर लीला मनाशी म्हणत असते की बाकीच्या गोष्टी सगळ्यानंतर, फक्त आधी आजींना लवकरात लवकर बरं वाटायला हवं, त्यांची काळजी घ्यायला हवी. त्यानंतर ती आजींकडे जाते. तर एजेसुद्धा त्या ठिकाणीच असतात. ते लीलाला सांगतात की मी आईला घेऊन हॉस्पिटलमध्ये जात आहे, दुपारपर्यंत आम्ही परत येऊ. तर लीला म्हणत असते की मी सुद्धा तुमच्यासोबत येऊ का. मात्र एजे म्हणतात की नाही, आज घरी कोणीही नाही आहे त्यामुळे तू घरीच थांब, रूपालासुद्धा मदत होईल. आणि मग त्यानंतर ते सुद्धा दोघेजण घरातून बाहेर पडतात. तर लीला विचार करत असते की मी रेवला घरी बोलावून घेईल आणि त्यामुळे ती रेवतीला कॉल करते. मात्र रेवती तिच्या एका मैत्रिणीला भेटण्यासाठी चाललेली असते. त्यामुळे मग लीला म्हणते की ठीक आहे, आधी तू तुझं काम कर. आणि मग त्यानंतर रेवतीला हे सुद्धा सांगते की माझं आणि यशचं बोलणं झाले आणि आता मला कळलं आहे की त्याच्या मनात मी सोडून दुसरं कोणीही नाही आहे. आणि ते ऐकून लीलाला सुद्धा आनंद होतो. मग ती फोन ठेवून देते. मात्र तिच्या मनात असं सुरू असतं की यशचं नक्कीच काहीतरी बिनसलं आहे, त्याच्या मनात काहीतरी सुरू आहे, पण काय ते शोधून काढायला हवं. आणि तिचे हे सगळे विचार सुरू असतानाच एक घरी माणूस येतो. लीला त्याला कोण हवं हे विचारते. तर तो माणूस म्हणत असतो की मी मीटरचं रीडिंग घेण्यासाठी आलो आहे. त्यावर लीला म्हणते की ठीक आहे, या तुम्ही घरात. आणि त्यामुळे तो माणूस घरात येतो. मात्र अचानक लीला त्याच्याकडे बघू लागते. त्यामुळे तो घाबरतो आणि काय झाले ते विचारतो. तर लीला म्हणत असते की प्लीज तुम्ही तुमचे शूज बाहेर काढा. त्यामुळे मग तो माणूस शूज बाहेर काढतो आणि घरात येतो. लीला त्याला प्यायला पाणी देते. तर तो माणूस पाणी पित असताना सगळ्या घराकडे बारकाईने बघत असतो. आणि ते लीलाच्या लक्षात येतं. ती विचारते की तुम्ही मीटरचं रीडिंग घेण्यासाठी आला आहात ना.
मग ते काम करा आणि त्यावर तो माणूसही हो म्हणतो आणि मग त्यानंतर लीला त्याला मीटरजवळ घेऊन जाते. मात्र मीटर उंचीवर असतो त्यामुळे तो माणूस लीलाला म्हणतो की तुम्ही एखादा उंच स्टूल किंवा शिडी घेऊन या ज्यामुळे मला रीडिंग घेता येईल. आणि त्यावर लीला म्हणते की ठीक आहे आणि ती एखादा स्टूल बाहेर आहे की नाही ते बघायला जाते. आणि तितक्यात तो माणूस तेथून बाहेर येतो आणि डायनिंग टेबलवर असणाऱ्या वस्तू बघू लागतो. आणि ते पाहून लीला चिडून म्हणते की हे काय चाललंय तुमचं, तुम्ही इथे का आलात. तर तो माणूस म्हणत असतो की काही नाही, मी सुद्धा एखादं स्टूल किंवा खुर्ची आहे का ते बघत होतो. आणि तितक्यात लीलाचं घराच्या दरवाजाकडे लक्ष जातं. दरवाजा बंद असतो आणि ते बघून ती त्या माणसाला विचारते की मी तर दरवाजा उघडा ठेवला होता, तुम्ही बंद का केलात. पण तो माणूस लीलाला म्हणतो की मॅडम मी कशाला दरवाजा बंद करेल, तुम्हीच मागाशी बंद केला होता. आणि त्यावर लीला म्हणते की ठीक आहे, तुम्ही जाऊन आधी रीडिंग घ्या. आणि ती तो दरवाजा उघडण्यासाठी जाते. मात्र ती मनाशी विचार करत असते की नक्कीच काहीतरी गडबड आहे, मला या माणसावर लक्ष ठेवायला हवं. आणि ती मागे वळणार इतक्यात तो माणूस त्या ठिकाणी येतो. त्याला बघून लीला खूप घाबरते. तर तो लीलाचं तोंड दाबतो आणि तिला एका खोलीत घेऊन जातो आणि तिला त्या खोलीत बंद करतो आणि पटकन बाहेर येतो. तर लीला मोठमोठ्याने ओरडत असते, त्या माणसाला हाका मारत असते, दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत असते, पण काहीच उपयोग होत नाही. तर दुसरीकडे दुर्गा सरस्वतीला विचारत असते की तू आज रात्रीचा मेन्यू घरी सांगून आली आहेस ना, कारण काल त्या लीलाने एकही काम केलं नाही, शेवटी आपल्यालाच सगळं काही करावं लागलं. मात्र ते ऐकून सरू घाबरते, कारण ती दुर्गाने सांगितलेलं काम केलेलंच नसतं. आणि त्यामुळे दुर्गा म्हणते की काय गं सरू, आता मला नाईलाजाने त्या लीलासोबत बोलावं लागेल, तिला रात्रीचा मेन्यू सांगावा लागेल. आणि मग ती लीलाला कॉल करते. मात्र लीलाचा मोबाईल बाहेर डायनिंग टेबलवरच असतो आणि नेमका तो माणूस तो कॉल बघतो. त्यानंतर तो कॉल कट करतो. तर इकडे दुर्गाला असं वाटतं की लीला मुद्दाम कॉल कट करते, त्यामुळे ती पुन्हा पुन्हा तिला कॉल करू लागते. मात्र तो माणूस लीलाचा मोबाईलच फेकून देतो, त्यामुळे लीलाचा फोन स्विच ऑफ लागतो. मात्र दुर्गाला असं वाटत असतं की लीला हे सगळं मुद्दाम करते, त्यामुळे ती जास्त काही लक्ष देत नाही. तर दुसरीकडे तो चोर घरातील सगळ्या मौल्यवान गोष्टी, पैसे आणि दागदागिने त्याच्या बॅगमध्ये भरत असतो आणि मग त्यानंतर तो वरच्या मजल्यावर जातो. तर इकडे लीला त्या खोलीतून बाहेर पडण्याचा खूप प्रयत्न करते, पण तिला ते शक्य होत नाही. तिच्याजवळ मोबाईलही नसतो, त्यामुळे पुढे काय करावं हे तिला सुचत नाही. मात्र त्यानंतर ती कसाबसा तो दरवाजा उघडते आणि बाहेर येते. बाहेर आल्यावर मोबाईलची अवस्था बघून तर ती खूप वैतागते आणि मग त्यानंतर तिच्या लक्षात येतं की तो चोर वरती त्यांच्याच खोलीत आहे. आणि मग तिला एक कल्पना सुचते. ती त्या सगळ्या पायऱ्यांवर तेल टाकते आणि त्यानंतर खोलीच्या बाहेर जाऊन उभी राहते. तर तो चोर लीलाचे जे काही दागिने असतात आणि कपाटामध्ये पैसे असतात ते सगळे त्याच्या बॅगमध्ये भरत असतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.